आपण कानातले पाहिले ना ते कॅन्सल करून टाकू आई. कानातले हे बाई हे वाले का नाही मंगळसूत्र मस्त आहे याच्यावरचे कानातले आहे आणि मंगळसूत्र हे चांगलं वाटते नाजूक नाजूक. हा ते वाले का नाही कानातले थोडेसे लहान आहे होय आणि व्यवस्थित आहे म्हणा ते कानातले गिनेतले चांगले आहे पण याच्यावरचे आहे ना मग कानातले. हो दिसून गिसून राहिलं म्हणा चांगलं चांगलं गिंगलं दिसून राहिलं पण बाई न्यू आहे ते वाली त्याच्यात काय मनी नाही काही नाही व बाई. निदान काय मनी तरी लागन ना त्याच्यात काही नाही काही दुसरं पाहिनं बाई. दुसरं पाहिनं तर हा नेकलेस आवडला बाई हा वाला मस्त वाटून राहिला. कोणता हो? काय हा वाला चांगला वाटून राहिला ना हा वाला कानातले बरे आहे याच्यावर. मस्त वाटून राहिला हा नेकलेस. पागल झाली का हो तू आई? पागल झाली किती तो यात पसंत माहित आहे का तुले? काही पण योग्य ना नाजूक नाजूक कमी याच्यातही बसते किती बसंत होता आणि हा वाला लय मागत जाय नाही. मग पहिल्या वेळेस देऊन देतं काय नुसतं एवढा भारी नेकलेस दिली वा कशी राहते कशी नाही तर समोर काय पाहिलं का आपण? काय बापा तुले समजते तर तू घे मग कोणत्या याचा घेत तर घे. आई आई वा अय आई काय म्हणतो रे तुले ना आवडलं का याच्यातलं एकही बी? आता पायपट्ट्या झाल्या जोडवे झाले घेणं आता हे राहिलं ते हे म्हणते कानातले त्याच्यावरच भेटते म्हणते ते पाय ते दोन्ही जोड आहे सटस आहे तर तो घेऊ म्हणते तुले घे ना याच्यातलं पाय ना. हे दोन याच्यातून तो तर नाही घेत म्हणते बाप्पा. ते काजल म्हणते बाई हो राहू दे म्हणते लयच भारी आहे म्हणते. मी काय म्हणलं हे राहू दे सगळं काही हे साईडले ठेवून दे माय मतानं ऐक बर तू. काय म्हणतं तू काय हे राहू दे म्हणतं मग काय घेतं मग तू या बायकोसाठी मग आता तिच्यासाठी भांडे घ्यायला आलो ना आपण. काय झालं तुला आवडलं नाही का याच्यातलं एक आहे? तसं नाही आई हे एवढं घेण्यापेक्षा मी काय म्हणतो डोरल्याचा मान असते का नाही तर डोरले घेऊ आपण काळ्या मनीत आणि मनी घेऊ आपण सोन्याचे आणि डोरले घेऊ दोन. आणि ते काळ्या मनीत तुला मनी पाहिजे म्हणतो त्याच्यात तर काळ्या मनीत ते लंब बनवून मागू याच्याकडूनच बाहेर ती बाई बसली आहे का नाही त्याच्याकडून आणि एक सोन्याची चेन घेऊन त्याच्यात एक लॉकेट घेऊ बस झालं. पायपट्ट्या तर घेतलेच आहे जोडवे घेतलेच आहे होते ना एवढं मग नंतर पाच बसू एवढंच राहू दे. पाय हो बाई काजल हा काय म्हणून राहिला याच्या मतानं ऐक बरं हे काय म्हणून राहिलं पोरगत. काय झालं रे केवल्या काय म्हणतो तू? तुला आवडलं नाही का याच्यातलं काही? मी म्हणलं आपण काही डोरले घेऊ वेगळे आणि मनी घेऊ आणि काया पोतीत ओळून घेऊ आणि एकाने सोन्याची चेन घेऊ नेकलेस घेण्यापेक्षा कानातले अलग घेऊ आपण आणि एक सोन्याची चेन घेऊन एक त्याच्यात लॉकेट घेऊन चांगलंही दिसते आणि नाजूक नाजूकही दिसते. नेकलेस कोण घालते आता? सगळं विकृती मॅचिंग घालते का नाही? काय बाई ह्या पोट्याला कधीपासून समजून राहिलं बाई पोरीचं याले तर काही समजत नव्हतं. बायकोनं सांगितलं असं बाई त्या पोरीनं फोन करून घे यानं सांगितलं असं ना घ्यायला जातो म्हणून. फोन घेऊन आला वाटते वहिनीचा तिकडून. नाही याला काय भेंडा समजते ढेपसाले. मला काय करावं नाही लागत बा घालणार तुझी बायको आहे तू घालू देणार आहे मला काय करावं लागते? आई म्हणे चाल बापा आले घेऊ म्हणे म्हणून घे ना. तुला कोण वहिनीनं म्हणलं होतं का फोन घेऊन केलता का वहिनीनं चेन घे बा म्हणून नेकलेस नको घेऊ म्हणून? नाही फोन घेऊन नाही केलता मी नाही केलता ती नाही केलता फोन कुठं केलता मीच म्हणत आहे मला साधं सिंपल आवडते का नाही तर म्हणून म्हटलं मी चेंज करतो ना एक हे करतो म्हटलं तर करू ना. मला असं वाटते बा तुला काय वाटते काजल? आता तुला वाटूनच राहिलं तर कर ना बाप्पा मग कर. काय चेन करतं का? आणि कानातले मग हे काय काम कराय आपण जे कानातले पाहिले होते का नाही तेच फिक्स कर मग आणि चेन याच्या मतानं करू देते लॉकेटनं चेन करतो म्हणते ना करू देते आले आणि पायपट्ट्यानं जोडवे तर झालेच आहे. आणि दोन डोरले घेऊ आपण आणि हे घेऊ काय म्हणते मनी बरोबर आहे कमी खर्चातही होते आणि व्यवस्थितही होते. नेकलेस फेकलेस नको घेऊ आजकाल साड्या गिड्या घालते तर नेकलेस त्याच्यावरचेच घालते आणि कुठं रोज ते नेकलेस घालणार आहे हे चेन गळ्यातच राहते. राहू दे बरोबर आहे त्याचं. करू दे ना बाप्पा करू दे. पाहू का मग चेन? हो पाय ना बाप्पा. आणि कार्य केवल्या आतापर्यंत तुने 3-4 वर्ष झाले ड्युटी करून राहिला. आता नसते तर नाही मागितले असते पण आता आहे ना. तुझ्या पैसा एकही दाखवत नाही मग आता हे सामान तुझ्या बायकोसाठी घेऊन राहिलो आपण हे दागिने तर ह्या दागिन्याचे पैसे देऊन देतोस. लग्नाला तर लावतोस आम्ही थोडाफार जे आहे साधं सिंपल मग आता देऊन दे ना त्या बायकोसाठीच करून राहिलो का नाही मग दे ना त्या बँकेत असं बाबू पैसे. हो रे केवले लस शक्य आहे बाई तू तर मध्ये दाबून राहिली दोन दे ना तू बनवून माझ्या बायकोले दे ना मग अडीनळी लागले तर घेतो माझ्या जवळचे. आता काजलचं की लग्न नाही करावं लागेल का आपल्याला तेव्हा देईन ना मी. असं तवा देशील का? बरं बापा पण ते चायनीचे तरी तू देऊन दे. आता किती ग्रामची बनवतं तर किती ग्रामची बनवतं एखाद्या तो याची पाहतो ना आता नाजूकच बनवू जास्त काही भारी नाही झाली पाहिजे ते नाजूकच बनवू नेहमी डेली घालासाठी. चाल बापा त्याला सॅम्पल दाखवाले लावू. त्या पोट्टीला फोन लाव ना आपल्या शेताले आली कोण नाही तर 3:30 वाजून गेले याचीच आहे पोट्टी पेपरवरून अजून आणि आपला हा याचा आहे सागर. बरं सागरले उशीरच होते म्हणा पण इले व आपल्या शेताले फोन लावून पाय बरं.
लावला होता आई तिले फोन. मैत्रीणसोबत आहे, पेपर झाला का नाही तिचा, चांगला गेला म्हणते पेपर, तर बसल्या हॉटेलमध्ये. ती पोरगी काही कमी हे नाही आहे काही, हा कमी राहिले. हॉटेलमध्ये बसल्या का, जाऊ दे ना, बसू दे ना. एकदाची ते तिच्या सासरी गेली तर कायले लवकर येते बाई ते पोरगी. पेपराच्या आणि याच्या त्याच्या निमित्ताने येते, तरी बरं झालं तिचा नवरा शिकू देऊन राहिला. तर त्या नवरा तर भल्ला साहेब बाप्पा, पहिलेच सांगते शिकायचं नाही न नोकरी नाही पाहिजे, ते तू न हो म्हणलं. आणि ते आल्या भावानं आपल्या सागरनं, नाही तर माय तर असं एवढं पाहिजे असं हो नाही होतं बाई. आतापासूनच न लग्न व्हायच्या पहिले त्या नवरा हे करायचं. तिले कुठं भेटते बस येत आले मोकळं असं फिराले गिराले. आता पेपरच्या निमित्तानं मैत्रिणीसोबत गेली असं बिचारी, जाऊ दे येन मग. नाही तर मग सागराला फोन करायला लावा लागल आणि घेऊन यायला लावा लागल तिले गाडी. दोघं बहीण भाऊ येन मग. त्याला छाती आहे बाई शेताताई, कमी नाही आहे. मग ते तशीच करणार आहे, दादाचा टाइम होईपर्यंत ते टाइमपासच करणार. टाइमपास करायला बरोबर दादाचा टाइम झाला का दादाला फोन करत आणि दादा ये म्हणून मला घ्या आले आणि जाय मग दादा, मग येईन दादासोबत घरी. काय दादावरून गोष्ट आठवली आई, नाही का काल रात्री त्या वहिनीचा फोन आला होता, मला आवाज येव त्याच्या रूममध्ये. दादा बोलून राहिला होता, दादाला शिवा देऊन राहिला होता तिले, राणी वहिनीले. खूपच बोलून राहिला होता दादा. मी एवढं बोलताना पाहिलंच नाही. बेसराम हाय म्हणे तू, तू बाई म्हणण्याच्या लायकीची नाही आहे न, असं तसं. बापा बापा काय बोलून राहिला होता दादा, लय चिडूनच बोलून राहिला होता. काय करू ना मग, बोलन नाही तर बरं झालं चांगली काढली तर. आणि ते काय आता फोन करून राहिली व बिनकामाची, एवढं मोठं कारस्थान करून ठेवलं ना, आता काय फोन करून राहिली. जगू देत का नाही जगू देत म्हणते, माय पोर आले ते जगू दे आले. चांगली काढीन तिथं जाऊन ना तिच्या मायच्या घरी. नखरे कशीन तर म्हणा. तुला आता इथं फोन करायचं नाही, नांदूच देत नाही बाई तिला. आता मी तू संध्या तू काय म्हणतात थांबते, लग्न होऊ दे त्याच्यासाठी पोरगी पाहतो ना मी दुसरी, आणि लगेच सोडचिट्टी करायला लावतो आणि लगेच पोराचं हे करतो मी तर लग्न. तिला येऊ देतो का बाई? येऊ दे आले. बिलकुल मिसळत नाही ते आपल्या घरात. आमान मिळावू नाही, काही नाही काही नाही, बिलकुल मिसळत नाही ते. नुसती एकलकोंड्यासारखी एकलकोंड्यावानीच राहले. पण जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या करू करू दिवस काढले. असं एवढं मोठं करून ठेवलं माझ्या पोराचं नुकसान. तिला राहू देतो का मी आता? पण दादा तर ऐकला पाहिजे ना, दादा सोडचिट्टी घ्यायला तयार असेल तेव्हाच घेशील ना तू आई. आणि एवढ्या लवकर सोडचिट्टी भेटते का? आजकाल तर बायाच चालते. चालते तर चालू दे ना बाई, बायाचं चालते तर काय करत. माया पोराला काय मारून टाकतो म्हणते का ते? नुसती फोन करू करू कमी टेन्शन मध्ये राहते तो. आता आज गेले एवढ्या दिवसाच्या बाद, ते झाले कामावर, नाही तर गेलं नव्हतं. झाले किती दिवसपर्यंत घरी होतं, कॉलेजात जायच कुठं. आज त्याला समजाव केलं तेव्हा कुठं गेलं बिचारा. तिकडं जाऊन तरी थोडंसं मन लागन त्याचं. नुसतं थे डोक्यात, आणि वरून हे फोन करू करू त्याला परेशान करून राहिली. कायले करते ना कायले नाही. तर आता काय म्हणते मग? नाही तुला वाटते तेवढं सोपी नाही बरं हे. ते तिचं वाला दुसरं होय राणीचं, वहिनीचं थ्यावाला. आणि ते एवढ्या सहजासहजी दादाले सोडन का व? लेक्चर आहे एवढा चांगला आहे दिसाले, आणि ते सोडन का? ते नाही सोडत नाही. आणि तिचे माय बापही नाही सोडू देणार. पाहिजे तू, तिची मायला शायनी आहे ना, मला माहीत पडलं. ते भाऊ शायन आहे म्हणते. दादा तर त्या दिवशी गोष्टी करत होता. तूच तर म्हणे ना तिचा भाऊ मी ना तर अजूनपर्यंत पाहिलाय नाही. श्वेता सांगे ना, श्वेता सांगे लय शायन आहे म्हणते तिचा भाऊ. शिकला सवरला आहे, शायन आहे जास्त. दादा काही कमी शिकलेला आहे का? पण दादा दाखवत नाही आपल्याला दाखवाले. तोही कानून कायद्यानं घेते ना. हे काही असू दे बाई, पण मी तिले ह्या घरात घुसू देणार नाही. कानी ते यार सागरले सांगतो मी, बाबू तिले नांदवातच नाही म्हणतो. फालतू जिंदगी काही बरबाद करू नको तू वाली. नांदूच देत नाही तिले. त्या बाप मोठा आहे. त्या बाप म्हणते नाही 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 नाही. कडावरच पडते, सोन्याच्या कडावर पडाले. आई बाबाने माहित आहे तिची गलती आहे. तर बाबा म्हणेच नाही पोरीसारखी पोरगी नाही पाहिली म्हणून, राणीसारखी. पण तरी पण बाबाचं मन दुखते. कोणाच्या पोरीबारीचं बेकार नाही झालं पाहिजे बा. आमच्यासारखंच पाहिलं का नाही राणी वैलीले, पण त्याईनं पाहिलं का आपल्यासारखं? त्याईनं दुसरं समजलं नाही एका घरात राहू नाही बी. हो हे गोष्ट बरोबर आहे तुझी झाली. तसं पाहतो तर आपण तिला स्वीकारायला नाही पाहिजे होतं, पण आपण तिला मनातून स्वीकारलं. जाऊ दे बा करू पोट्ट्याचंच मन आहे तर जाऊ द्या. पण तिनं नाही स्वीकारलं बाई आपल्याला. वेगळंच पाहिलं तिनं आपल्याला. कधीच आपल्या घराले तिनं हे नाही केलं. नाही तर काय याच्यानंतर काय ते राहते का चांगली म्हणे, नाही वाटत आई रायन म्हणून. ते तिले राहूही कोण देते व? राहूही देत नाही मी इथं तिले. पोट्ट्याला सांगतो ना मी, त्या पोट्ट्याचंही मन नाही आता तिच्यात. सजाबाई माईवाली सून एवढी बदमाश आहे का नाही व? फर्रासाय ती बोलाले अशी बोलते का नाही, एक शब्द खाली जाऊ देत नाही. हे माईवाली सून. तूच काय माई बी बदमासच आहे बिचारे. काय करता आता तारा? कसे तरी म्हातारपण काटणं हाय बापा आता यायच्या हाताखाली. तुझ्या नातीले काय झोमलं व सजाबाई? हे काऊन व हे पाय ना. आणि हिनं अवतार काऊन असा केला व बाप्पा? त्या नातीनं पाय तसं आहे तिच्याकडे. सोनी काढ. सोने ह्या मधल्या तोंडाचे कुठं चालली व कपडे गिपडे बापाचे घालून? बापाचे कपडे काऊन घातले होते ना? घालाले नाही का तुले कपडे व? सोने मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. बाप्पा हे कशी करून राहिली हो बाई तुझी नात?
हिच्या अंगात भूतीन गीतीन तर नाही आली हो बाप्पा. नाचू नाही राहिली, गाणे म्हणून राहिली, आऊस आऊस करते. सारखी राय ना, मारू का हिला एक काडी धरून? हा, बापान डोक्यावर बसवलं सारा आणि नाचते दिवसभर. हलाल मोगरी नाचा रे, आणि काम नाही करत ना, काही नाही. माय वावरात जाते तर तसंच ठेवते काम सर्वच्या सर्व. बाकीच्या साऱ्या पोरी करते बाई, ही पोट्टी कामच नाही करत. हा, माय पोराने सारे बरबाद करते ही पोट्टी. एवढे जाणव तिकडे, मला काही शिवाय देऊन राहिली, तुम्ही ती शिवाय देतो मध्ये माराटच करता. ये दे, माझ्या बाबूजी नाव सांगतो तुला संध्याकाळी. उबडे त्या बापही तसाच आहे आणि तूही तशीच आहे. नालायक आहे, मला बुडे म्हणून राहिली. थांब तुला थोडं धरून ताप. आजही पिक्चर पाहिला का तू ना सोने? हा, आजही पिक्चर पाहिला? त्या बाबाचे कपडेच घालून आली तू. अहो, काढ ना ते कपडे जाऊन, बाबाचे कपडे काढ ना ते. काढत जा, मला माझ्या बाबाचे कपडे घालायचे, मी नाही का काढत जा. बाईच्याच माय लावला बाई, न बापाचे कपडे घातले बाई या पोरीनं तर. नवीनच आहे बाई हे वाली तर, अलगच दिसते बाई ही पोरगी. काय करते ना काय नाही, हे लावते बाई वा दिवा. त्या पोराच्या डोक्यावर बाई सजाबाई. का नाही तू घरी जात का नाही? ए बेटे आज, ए बेटे आज. काऊन व सोने तू ह्या आजीने अशी करत? थांब थांब, माजली मला आऊच आऊच करून राहिली. ढुंगणाले रुतलं का होत्या काही? थांब तू थांब. मागं धावायला ये. काय अवतार केला बाई न, या सोनीनं. त्या पोराले सांगत जा नव थोडीशी. सदाबाई इले थोडं सुधरव ना म्हणा बापा या पोरीले. तुझ्या आता बरोबरीची होईल ना, ते 2-3 वर्षांना लग्नाला येईल ना बाई हे पोरगी. लयच बदमाश आहे बाई हे पोट्टी, लयच बदमाश आहे. काय करू, त्या पक्क्यानं डोक्यावर बसून ठेवलं सारं. इले बसून ठेवा रे ह्या पोट्टीले. बाबूजी असं करू का गा, बाबूजी तसं करू का गा? बाप म्हणते हा, बाप म्हणते हा. हो बाई चांगलं दिसते, हो बाई असं कर मा चांगलं दिसते, हो बाई तसं कर मा चांगलं दिसते. बापानं बसून ठेवलं. त्या किती बोलतं बाई माझ्या पोराले त्या पक्क्याले. ऐकतच नाही बाई पोट्ट. जाऊ दे म्हणते, करू दे, दिवस आहे तिचे. इथं नाही करन तर मग कुठं करन, घर कसं भेटन तिले समोर. करू दे म्हणते, मायपोरीच्या मागच लागतं म्हणते तू. मायपोरीचा रागच करतं म्हणते तू. सांग मग काय बोलू आता मग. आणि हे पाय हे अशी आता पाय हे पोट्टी 10वीत गेली, आता 10वीत झाले. 10वीत झाले, पाय कशी करते ते. पाय 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 गेली का ते घरी. तू थांब, मला येऊ दे. तुला अशी काढतो का नाही बाई, त्या मायला येऊ दे वावरातून, सांगतो तिले. तुले तिथून वाकुल्या दाखवून राहिली ते बाई. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करत चला. मात्र लवकर झाले पाहिजे आपले 1000 सबस्क्राईब. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर दुसरं आपलं चॅनल आहेच. ह्या चॅनलवरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही का लिंक दिलेली आहे आपल्या पुराण्या चॅनलची. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ त्या चॅनलवर बघा. बाकी नेहमीचे आहे ते तर पाहतेच म्हणा, पण ह्या चॅनलवर जे नवीन असेल तर आता हे नवीनच चालू केले ना व्हिडिओ ह्या याच्यावर, तर लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा मात्र. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझीवाली. चला मग भेटू उद्या. लवकरात लवकर सबस्क्राईब वाढा, म्हणजे मग मला काही इंटरेस्ट येते बरं व्हिडिओ बनवण्यात. हे चॅनल आपलं पटकन मोनिटाईज झालं पाहिजे. 6000 सबस्क्राईब झाले पाहिजे याच्यावर.